आज आपण खांडवी कशी बनवायची हे बघणार आहोत. आपण काय करायचं आता ह्याच्यामध्ये 2 बारीक वाट्या रवा घ्यायचा. बारीक रवा घ्यायचा. माझ्याकडे थोडासा जाड आहे, पण असेल चालू द्या, काही हरकत नाही, चालतो ते. थोडंसं ह्याला चवीपुरतं वरचं कोटिंग आहे ना, आपण कधी खाल्लंच ते, खाल्ल्यावर चांगलं लागावं म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं. 2 वाट्या आपण रवा घेतला आहे. थोडासा माझावाला जाड आहे, पण तुम्ही बारीक जर तुमच्या इथं भेटत असेल तर तुम्ही बारीक वापरा. आणि हे बघा, मी इथं तेल गरम करून घेतलं आहे. त्या तेलाचं मोहन घालायचं. आता मी ही तेल एवढं घेतलं, एवढं नाही घालायचं, तुमचं जेवढा रवा आहे तेवढं घालायचं. असं असं घालायचं सगळं आणि बघायचं. आणखीन तुम्हाला जर वाटलं घालावं लागतं, आता ही पोळतं आहे बरं का, गरम आहे तेल, तर थोडं थोडं असं मिक्स करून बघायचं. सगळं भिजला पाहिजे. भिजला म्हणजे इतका पण ओला नाही ठेवायचा, आपल्याला मिक्स करायचं आहे सगळं. एवढं जर बास होत असेल तर एवढंच बास झालं, जास्त पण नाही काय टाकायचं. आपल्याला जेवढं ते एवढं तर माप कळतंच प्रत्येकाला. आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे झालं का नाही, माझा सगळा ओला दिसायला लागला ना, रवा सगळा कोरडा दिसत नाही, आता वेगळा कलर आला आहे थोडासा. आणि असं करून बघायचं. हे असं मूठ बंदत असली तर बाद झालं. हां, आणि आता पाणी थोडं थोडं शिंतळून त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. पीठ मळून घ्यायचं एकदम घट्ट. हा, असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आणि एका भांड्यात असा झाकून ठेवायचा 2 तासासाठी. 2 ते 3 तासासाठी त्याला असंच ठेवायचं. चांगला मुरू द्यायचा आणि मग त्याच्या आपण करंज्या बनवणार.